म्हणून आपल्या शिष्टमंडळाला बोलावलं आणि मुख्यमंत्री सोबत आम्ही सर्वांनी बैठक केली आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं एकमुखी मागणी, एक ओळीची मागणी आम्ही सर्व शिक्षक आंदोलनाने स्वाक्षरी करून माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना दिली की आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे वाढीव 20% टप्पा याचं वेतन, जुलैचं वेतन ऑगस्टमध्ये तुम्ही द्यावं, अशा प्रकारची एकमुखी मागणी केली आणि मागची सगळे थकबाकी ही त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावी आणि यापुढे आम्हाला 100% अनुदान द्यावं, अशा प्रकारची मागणी मित्रांनो त्या ठिकाणी आपण केलेली आहे। त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले, त्यांनी काय सरकारच्या वतीनं उत्तर दिलं, हे आपण सरकार म्हणून, माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय गिरीश भाऊंच्या तोंडून या ठिकाणी ऐकणार आहोत। पण मित्रांनो, आपण सर्वांनी एक भूमिका लक्षात घ्या। कालपासून अनेकांचे फोन होत होते, तुम्ही कुठं आहात, तुम्ही झोपले काय, तुम्ही जागे आहात काय। परंतु मित्रांनो, सभागृहातली लढाई लढण्याचं काम तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून त्या ठिकाणी करत होतो। ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या। आपल्याला आता तोंड गोड करून आपल्या गावाकडे जायचंय। त्यामुळं मी माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊंना विनंती करतो की सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलाय त्याची घोषणा आपण या ठिकाणी करावी। आपल्या सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी, जगदाळे सर असतील, केपी सर असतील, कुलकर्णी असतील, ताई असतील, सगळ्यांची नावं घेण्यात मी आपला वेळ घेत नाही। आपण हजारोंच्या बांधवाने आलेले या ठिकाणी आपली एकच मागणी आहे की 100% अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरीश भाऊंचं मनापासून आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 100% अनुदान, 100% अनुदान, जुलैचा पगार। धन्यवाद। बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेचे सर्व आमचे सहकारी आमदार माननीय विक्रमजी काळे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरणजी सरनाईक, जयंतजी हसगावकर, किशोरजी दराडे, सुधाकर जळबले, अभिजित दादा, दत्तात्रयजी सावंत, सुलतानजी देशपांडे, या ठिकाणी माननीय मंगेश चिवटे आहेत, मंगेश चव्हाण बस आमच्या मागेच होते, कुठे अडकले ते समजत नाही। ते उपस्थित या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, काल मला जेव्हा संध्याकाळी इथले एसपी जे आहेत त्यांचा निरोप आला, आमचे आपले आमदार भेटले, त्यांचा निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे, आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले, पाऊसही पडतोय, त्या ठिकाणी आपण यावं, आम्ही इथेच आहोत। आणि मग मी विधानसभेतून बाहेर पडलो, इथले एसपी आहेत, पोलीस अधिकारी त्यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक, तुम्ही न आलेलं बरं। म्हटलं असं कसं काय चालेल, नाही म्हणजे रात्रीची वेळ आहे, इथे काही दिसत नाही, सगळा अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत। मी म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलवतील, जिथे गोंधळतीलच मला बोलवतात म्हटलं। सगळ्या मोर्चांना, सगळ्या संकटप्रसंगी मी समोर जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो, इथे आपल्यामध्ये मी आलो, आपल्याशी संपर्क केला, आपला राग साहजिक होता। मी सांगितलं की उद्या आपण या, 8-10 जण, 7 जण, 10 जण उद्या त्या ठिकाणी या, आपण सगळे शिक्षक आमदार आमचे आहेत, आपण सगळे मुख्यमंत्री महोदयांशी बोलू। पण तुम्ही कुठे ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते, म्हणजे मला कळालंच नाही। आता मी चांगला मार्ग काढला, म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ, पण तुम्ही म्हणत नाही इथेच सांगा। आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का एकट्या माणसाला? इथे नाहीच आहे। आपण शिक्षक आहात, सुशिक्षित आहात,
म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल, पण आता तुम्ही म्हटले नाही नाही अजिबात नाही, आम्ही येणार नाही. म्हटलं मग नका येऊ. आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सर या ठिकाणी म्हणाली अतिशय पॉझिटिव्ह आहे. मला सांगा, इतके वर्ष तुम्ही काम करतायत, दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमचा निर्णय मी त्यातला म्हणजे मी माझा साक्षीदार आहे, सहभाग माझा प्रमुख होता. त्यावेळेला मी मिटिंग घडवण्यामध्ये यांच्या सगळ्यांसोबत होतो. मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते. पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणेल मी याला, की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असताना सुद्धा हा घेतला गेला. पहिला टप्पा दुसरा टप्पा ठरले, आमचे 4-5 टप्पे ठरले, पण हा निर्णय एवढं आवश्यक होतं. आता कालपासून जे मोठ्या मोठ्या रडताय तिथे येऊन, त्यांचं सरकार होतं की नाही? त्यांनी कधी म्हटलं का आपल्याला मधल्या 3 वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही? त्यांनी तुम्हाला विचारलं नाही तर प्रवेश तरी दिला का त्याच्या दालनामध्ये तुम्हाला? मग आता रडून उपयोग काय इथे येऊन? म्हणजे थवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. मला वाटतं मित्र असं चालणार नाही. देवेंद्रजींना, आमच्या सरकारला तुमची काळजी आहे. आम्हालाही माहिती आहे आपण सामान्य कुटुंबातले आहात, अनेक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची ही आहे आणि त्यामुळे अतिशय एक धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला. 20% दिले, 40% दिले, 60% दिले, ठीक आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यापेक्षा म्हटल्यापेक्षा थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यात येण्यामध्ये उशीर झालेला आहे. निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती, आपण येत होता, आम्ही घरामध्ये तुम्हाला सांगतो देतो म्हणून. पण यावेळेला आज सकाळी मी ज्या वेळेला काल रात्री मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही कोण हा मार्गात आपल्याला काढावा लागेल. साहेबांनी मान्यता दिली, तेही तयार झाले आणि आपला हा जो प्रश्न होता हा जवळपास आज मार्गी लागला. आज आम्ही सर्व बसलो, सकाळपासून कामकाज खूप होतं विधानसभेचं, म्हणून थोडा उशीरही लागला. मी 12 वाजता सांगितलं होतं, 1 वाजता सांगितलं, पण थोडा उशीर लागला कारण साहेबांनाच प्रश्नांची उत्तर विधानसभेत द्यायचे होते, विधान परिषदेत द्यायचे होते. आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला.